श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपल्या दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर यंदा 21 नोव्हेंबर वार शुक्रवार या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झाली होती. हा दिवस मार्गशीर्ष महिना जो आहे तर माता लक्ष्मीला समर्पित केला जातो आणि या दिवसापासून 6 दिवस चंपाषष्ठीचे आपण व्रत घरामधील एक व्यक्ती पाळत असतो. तर आज 26 नोव्हेंबर या दिवशी आलेली आहे चंपाषष्ठी. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये धार्मिक महत्त्व चंपाषष्ठीला दिलं गेलेलं आहे. जेजुरीला खंडोबा देवताचे जे मुख्य स्थान आहे तर तिथे हा भंडारा ओधळून मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. जेजुरीमध्ये मोठ्या थाटामाटात खंडोबा देवताचे जिथे देवस्थान आहे तर तिथे मोठ्या थाटामाटात हा सण जो आहे, जो भंडारा आहे हा ओधळून मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी षष्ठी तिथी आलेली आहे त्या षष्ठी तिथीला चंपाषष्ठी आपण म्हणत असतो. म्हणूनच 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या 6 दिवसामध्ये चंपाषष्ठीच्या दिवशी तळी भरली जाते आणि हा सण मोठ्या थाटामाटात घरोघरी महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. त्याचबरोबर 26 नोव्हेंबरच्या दिवशी चंपाषष्ठीची समाप्ती होत असते. या दिवशी भगवान शिवशंकराच्या भैरव या खंडोबा देवताचे पूजन केले जाते. त्यांचा अवतार म्हणून ओळखला गेलेला आहे. तर खंडोबा देवता हे दुसरे कोणी नसून भगवान महादेवाचे एक भैरव अवतार म्हणून ओळखले गेलेले आहेत. महादेवाने खंडोबाच्या रूपामध्ये मल्ली आणि मल्हाराचा वध करण्यासाठी हा जन्म घेतला होता. या निमित्ताने चंपाषष्ठी महाराष्ट्रामध्ये मोठं कुलदैवत समजून यांची विधीपूर्वक तळी भरली जाते आणि पूजा केली जाते. खंडोबा दैवत हे भगवान शिवांचे एक रूप आहे. त्यामुळे या घरामध्ये जसं की धनगर असेल किंवा मेंढी पाळणारे जे व्यक्ती आहेत तर त्यांच्या घरामध्ये हा सण मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. तसंच शेतकरी असेल किंवा घरामधील काही व्यक्ती आहेत. म्हणून या नवरात्राच्या दिवशी जर संध्याकाळी हा जर उपाय आपण केला तर व्रताबरोबरच या संपूर्ण व्रताचं जे फळ आहे ते आपल्याला दुप्पटपटीने प्राप्त होते. चंपाषष्ठी जी आहे तर ती आपल्या जीवनातील आणि आपल्या पतीवर जे संकट आलेलं आहे ते टळण्यासाठी या दिवशी हा उपाय जो आहे तर तो केला जातो. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जेवढे काही शत्रू आहेत ते संपेल. नकारात्मकता, अडचणी, विघ्न दूर करण्यासाठी या तिथीवर काही उपाय जे आहेत ते घरामध्ये केले जातात. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत असा एक उपाय शेअर करणार आहे. आज बुधवार चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळ ते संध्याकाळ या दोन्ही वेळेमध्ये कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. ही एक वस्तू खाऊ घातल्याने खंडोबा देवत जे आहे, आपले कुलदेव आहे, ते प्रसन्न होतात. तुमच्या जीवनामध्ये विघ्न, संकट हे कधीही येणार नाही. जीवनात येणारे दुःख वाट्याला येणार नाही. त्याचबरोबर आरोग्य सुधरेल. 7 पिढ्यांना लागलेला पितृदोष, नकारात्मकता, दुःख, गरिबी दूर होईल. आपल्या जीवनात जो शत्रू आहे तर शत्रू त्रास नक्कीच संपेल. अशी कोणती वस्तू आहे जी कुत्र्याला खाऊ घातल्यानंतर आपल्या जीवनातील शत्रू संपेल? कधी हा उपाय करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री खंडोबा देवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. हा मंत्र लिहत असताना श्री खंडोबा देवाय नमः हा मंत्र नक्की लिहा, ज्यामुळे खंडोबा देवतांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर राहील. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत हा उपाय शेअर करणार आहे. तर तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी या दोन्ही वेळेमध्ये तुम्ही करू शकता किंवा दिवसभरामध्ये कधी हा उपाय केला तरीही चालेल. तर आज चंपाषष्ठीच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी तुमच्याच्याने सेवा करणं शक्य झालं नाही किंवा पूजा करणं शक्य झाले नाही तरीही चालेल, पण हे व्रत आवर्जून धरावे किंवा धरलं नाही तरीही चालेल. यामुळे तुम्हाला संपूर्ण चंपाषष्ठीचं व्रतफळ लाभेल. साक्षात खंडोबा राया आणि भगवान शिव हे तुमच्यावर प्रसन्न होईल. त्याचबरोबर तुमच्या जीवनात अडथळे, विघ्न, शत्रू संपेल. खंडोबा दैवत आहे हे महादेवाचे एक अवतार म्हणून ओळखले गेलेले आहेत. कुत्रा आणि जो घोडा आहे हे खंडोबा देवताचं वाहन म्हणून ओळखलं गेलेलं आहे. तर पहा, आपल्या घरामध्ये जे टाक आहे तर ते टाक असेल किंवा तुम्ही जेजुरीला गेल्यानंतर जेव्हा तुम्ही खंडोबारायाची मूर्ती बघता
त्यावेळेमध्ये खंडोबा देवतासोबत कुत्रा बसलेला आहे आणि एक घोडा उभा आहे आणि त्या घोड्यावर बसलेले आहेत. आपल्या घरामध्ये जेव्हा आपण मूर्ती ठेवत असतो त्या मूर्ती शेजारी किंवा फोटोमध्ये कुत्रा जो आहे तर तो नेहमी आपल्या खंडोबा देवतासोबत राहत असतो. कारण खंडोबा देवताला कुत्रा हा जो आहे तर तो वाहन म्हटला गेलेला आहे. वास्तुशास्त्रामध्ये धार्मिक महत्त्व कुत्र्याला दिले गेलेलं आहे. आपल्या घरामध्ये वादळ संकट न येण्यासाठी, पती पत्नीमध्ये वाद न होण्यासाठी असा हा उपाय केला जातो. आपला संसार सुखाचा चालावा त्यासाठी घरामध्ये वादळ जे आहे ते पूर्णपणे संपावं त्यासाठी कुत्र्याची विशेष अशी पूजा केली जाते. जेवढं महत्त्व खंडोबा देवताच्या पूजनाला दिलं गेलेलं आहे तसंच कुत्र्याचे पूजन करण्याला दिले गेलेलं आहे. जर तुमच्या जवळपास कुत्रा असेल किंवा घरामध्ये असेल तर आवर्जून हा उपाय चंपाषष्ठीच्या दिवशी करून पहा. या दिवशी कुत्र्याला आपल्याला चुकूनही चप्पल किंवा एखादी काडी किंवा हाताने मारायचं नाही. या दिवशी कुत्र्याचा मान सन्मान करावा. जर आपण कुत्र्याला असं मारले गेले असेल हाताने चुकून जर आपल्याकडून असं काही झालं तर हे आपल्यावर क्रोधित होत असतात. म्हणून या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळणार नाही. म्हणून चुकूनही कुत्र्याला या दिवशी मारू नका किंवा काठीने मारू नका. तर कधीही कुत्र्याला चुकूनही मारायचं नाही. जर तुम्ही चुकून हे जे प्रकार आहे तर ते केला तर खंडोबराय प्रसन्न होत नाही. ते आपल्यावर क्रोधित होतात. त्याचबरोबर आपल्या घरात विघ्न संकट यायला लागते. घरामध्ये पितृदोष 7 पिढ्यां असाच चालू राहतो. घरामध्ये वादळ यायला लागते आणि प्रखर पितृदोषाचा सामना जो आहे तर तो आपल्याला करावा लागतो. जर आपल्या घरामध्ये वाद, पती पत्नीमध्ये भांडणे आणि नकारात्मकता, शत्रुत्रास, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहत नसेल, कोणतंही वादळ, संकट, विघ्न, अडचणी येत असेल, शारीरिक आणि मानसिक त्रास तुम्हाला उद्भवत असेल, घरामध्ये सर्व कामामध्ये यश मिळावं आणि कोणत्याही कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल, ही समस्या दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. कुत्र्याला ही वस्तू खाऊ घातल्याने जीवनातील अंधार दूर होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल. त्याचबरोबर घराची आणि मुलाची भरभरून यशप्राप्ती होईल. जर आपल्या जवळपास एखादा शत्रू असेल, तो तुम्हाला घरात येऊन त्रास देत असेल, शत्रू तुमचा गुपित असेल किंवा तुम्हाला माहिती असेल, एखादा शत्रू तुमच्यावर गुप्त वार करत असेल, समोर गोड बोलत असेल आणि माघारी तो आपली निंदा करत असेल, त्या शत्रूमध्ये तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडचणी, समस्या येत असेल, ते काम पूर्णत्वास जात नसेल, असा कोणताही मोठा शत्रू असेल, तो तुमच्या मुलाला त्रास देत असेल, मुलाच्या समस्या, अडचणी वाढून देत असेल, त्यामुळे मुलांच्या मनामध्ये एक नकारात्मकता तयार होत असेल, तो हट्टीपणाने वागत असेल किंवा आपण काही बोललेलं ऐकत नसेल, तो उलट शब्द आपल्याला बोलत असेल, चिडचिडपणा करत असेल, हे सर्व विघ्न टळण्यासाठी आज कुत्र्याला जर ही वस्तू खाऊ घातली तर मुलाचे सर्व दुःख, शत्रू त्रास संपत असतो, तो शत्रू नष्ट होतो. तसंच हा उपाय केल्याने जीवनातील आर्थिक समस्या ह्या लवकर संपतात. घरात चौबाजूनी पैसा आकर्षित होतो. घरातील संपूर्ण दारिद्र्य नष्ट होते. या दिवशी सकाळी उठल्यानंतर या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत. हळदीला भंडारा म्हणून ओळखले जाते कारण जो हळदीचा भंडारा आहे हा खूप महत्त्वाचा म्हटला जातो. तर आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकल्याने आपला शत्रू संपेल, आपल्या मनामध्ये वाईट विचार जे आहेत तर ते येणार नाही. आपलं मन पवित्र आणि शुद्ध व्हायला लागते आणि आपण जी पूजा केलेली आहे खंडोबा देवताची तर त्याचं संपूर्ण फळ आपल्याला लाभत असते. आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामधील खंडोबा देवता आहेत तर त्यांचा अभिषेक करायचा आहे. दह्याने, दुधाने, पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर खंडोबा देवताला आपल्याला हळद जी आहे तर ती अर्पण करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला एक बेलपत्र घ्यायचं आहे. वाटीमध्ये भंडारा घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध गंगाजल किंवा थोडंसं पाणी टाकायचं आहे, शुद्ध पाणी पिण्याचं. आणि त्यानंतर काय करायचं आहे, या हळदीने आपल्याला त्या प्लेटवर स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर त्याची पूजा करायची आहे आणि त्यावर खंडोबा देवताची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतर त्यांना हळद अर्पण करायची आहे, भंडारा अर्पण करायचा आहे, आपल्याला अक्षता अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, जे बेलपान घेतलेलं आहे तर त्या बेलपानाला आपल्याला हा जो भंडारा भिजवलेला आहे तर त्याची टिळा जो आहे तर या पानावर लावायचा आहे. आणि त्यानंतर
हे जे बेलपत्र आहे तर आपल्याला खंडोबा देवताच्या मूर्तीवर अर्पण करायचं आहे। अर्पण करता वेळेस आपल्याला श्री खंडोबा देवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी आणि जो नवीन कांदा आहे या कांद्याला नैवेद्य म्हणून खंडोबा देवताच्या चरणी अर्पण केले जाते, कारण या नैवेद्याला खूप महत्त्व आहे। या नैवेद्याशिवाय खंडोबा देवता कोणतंही तुम्ही जेवण बनवा किंवा नैवेद्य बनवा हा ग्रहण करत नाहीत। म्हणून या दिवशी आपल्याला बाजरीची भाकर आणि त्याच्यावर आपल्याला वांग्याचं भरीत आणि कच्चा कांदा जो आहे तर तो ठेवायचा आहे। हिरवा कांदा त्यावर आपल्याला ठेवायचा आहे किंवा कांद्याची पात घेतली तरीही चालेल। त्यानंतर आपल्या घरामध्ये टाक असेल तर आपल्याला तळी भरायची आहे। जर तुमच्याकडे टाक नसेल तर खंडोबा देवताची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला तांब्याच्या ताटामध्ये किंवा एखाद्या चौरंगावर ठेवून पूजाविधी करायची आहे। जर तुमच्या जवळपास खंडोबा देवताचं मंदिर नसेल तर तुम्ही शिवमंदिरात गेल्यानंतर महादेवाचं जिथे शिवपिंड आहे तर तिथे तुम्ही वांग्याचं भरीत आणि जी भाकर आहे हा नैवेद्य ठेवू शकता। शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे, कारण पहा खंडोबा देवत हे दुसरे तिसरे कोणी नसून शिवशंकराचं एक रूप म्हणून ओळखलं गेलेलं आहे। जर तुमच्याकडे खंडोबा देवताची मूर्ती नसेल, टाक नसेल तर तुम्ही त्याऐवजी एक सुपारी घेऊ शकता तांब्याच्या ताटामध्ये आणि त्यानंतर अशा पद्धतीने तळी जी आहे तर तुम्ही भरू शकता। तर आता कोणती वस्तू आहे जी कुत्र्याला खाऊ घातल्यानंतर विघ्न टळेल, संकट टळेल? तर पहा, सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेमध्ये आपल्याला हा नैवेद्य बनवून ठेवायचा आहे आणि जिथे कुठे आपल्याला हा जो कुत्रा आहे हा दिसेल तर तिथे जायचं आहे। घरामध्ये जर तुम्ही चपाती बनवत असाल तर चपातीही तुम्ही घेऊ शकता। सर्व चपाती आणि भाकर झाल्यानंतर शेवटची जी भाकर किंवा चपाती असते तर तोच नैवेद्य आपल्याला कुत्र्याला द्यायचा आहे। वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की शेवटची चपाती आपण बनवत असतो तर ती कुत्र्याला खाऊ घालावी, कारण पहा पहिली चपाती ही गाईला खाऊ घातली जाते आणि शेवटची चपाती जी आहे ही कावळ्याला, कुत्र्याला किंवा चिमणीला खाऊ घातली जाते। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक भाकर ज्वारीची किंवा बाजरीची बनवायची आहे। त्यावर आपल्याला वांग्याचं भरीत आणि कांद्याची पात जी आहे तर ती ठेवायची आहे। अगदी थोडंसं आपल्याला नैवेद्यासाठी ठेवायचं आहे। त्यानंतर हा नैवेद्य आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे। खाऊ घालत असताना एखाद्या पेपरमध्ये, पांढऱ्या पेपरमध्ये घ्यायचं आहे। चुकूनही न्यूजपेपरमध्ये घेऊ नका, कारण न्यूजपेपरमध्ये बातम्या असतात, त्यामुळे आपल्याला पांढऱ्याच रंगाचा पेपर जो आहे तर तो घ्यायचा आहे। जर तुमच्या घरात पत्रवाळी असेल तर तीही घेऊ शकता। बाजरीच्या पिठाची भाकर आपल्याला बनवून त्यावर वांग्याचं भरीत ठेवून हा नैवेद्य आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे। कुत्र्याला खाऊ घालण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं पाणी जे आहे तर ते आपल्याला कुत्र्याच्या पायावर शिंपडायचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे, जे भंडारा आणलेला आहे तर तो भंडारा जो आहे तर तो आपल्याला कुत्र्याच्या कपाळाला लावायचा आहे आणि त्यानंतर हा नैवेद्य खाऊ घालत असताना त्या भाकरीला सुद्धा आपल्याला थोडासा भंडारा जो आहे तर तो लावायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी 5 रंगाचे पदार्थ जसे की पेढा असेल, मिठाई असेल, जलेबी असेल किंवा काही म्हैसूर पाक असेल, हे जे गोड वस्तू आहेत तर ह्या कुत्र्याला खाऊ घातल्या जातात। गुळ फुटाणे असेल तर हे सुद्धा कुत्र्याला खाऊ घातले जाते। जर तुमच्याच्याने भाकर ही बनवणं शक्य होत नसेल तर तुम्ही जो गोड पदार्थ आहे हा पदार्थ तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकता। असा हा नैवेद्य कुत्र्याला खाऊ घातल्याने भगवान शिवांचा आणि खंडोबा देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो। यामुळे घरामध्ये 7 पिढ्याचे दारिद्र्य हे लवकरात लवकर कमी होते। घरामध्ये अडचणी, दुःख, नकारात्मकता दूर होत असते, कारण खंडोबा देवताला संपूर्ण घराचं संरक्षण करण्यासाठी कुलदैवत म्हणून ओळखले गेलेले आहेत। आपल्या कुळाचं रक्षण करणारे कुलदैवत म्हणून स्वीकारले जाते। म्हणून यांची विधिवत पूजा केल्याने, सेवा केल्याने आपल्या घरावर कधीही विघ्न, संकट येत नाही। सर्व कामामध्ये यश मिळत असते। घरामध्ये पैसा आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते। घरामध्ये असं म्हटलं जाते की जेजुरीला जर एक व्यक्ती वर्षातून एकदा जाऊन आला तर लग्न कार्य लवकर जुळते घरामध्ये आणि कोणत्याही कामामध्ये यश प्राप्ती होत असते। म्हणून हा उपाय आणि सेवा करून पहा, सर्व कामात यश मिळेल। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा।